ओ देश मेरे, तेरी शान पे सदके, कोई धन है क्या तेरी धूल से बढ़ के, तेरी धूप से रोशन, तेरी हवा पे जिंदा। तू बाग है मेरा, मैं तेरा परिंदा। तू बाग है मेरी, मैं तेरा परिंदा। ओ देश मेरे, तेरी शान पे सदके, कोई धन है क्या तेरी धूल से बढ़ के, तेरी धूप से रोशन, तेरी हवा पे जिंदा। तू बाग है मेरा, मैं तेरा परिंदा। है अर्ज़े दीवाने की जहाँ भोर सुहानी देखी, एक रोज वही मेरी शाम हो। कभी याद करे जो जमाना, माटी पर मर मिट जाना, जिक्र में शामिल मेरा नाम हो। अगदी ह्या गाण्याच्या लिरिक्स प्रमाणे आपला भारत हा आपल्यासाठी जणू एक बगीचाच आहे आणि आपण त्यातले परिंदा म्हणजेच पक्षी आहोत। ही भारतीय माती आपल्यासाठी धनापेक्षा कमी नाहीये, कारण याच मातीत आपला शेतकरी घाम गाळून सोनं पिकवतो आणि केवळ आपल्याच देशाची भूक नाही तर संपूर्ण जगामध्ये सुद्धा शेतमाल एक्सपोर्ट करतो। इथल्या खेडोपाड्यातील शुद्ध हवा, पाणी, प्रकाश आणि एकंदर बॅलन्स्ड एन्व्हायरमेंट याने आपण चांगलं जीवन जगतो आणि आपण जिवंत आहोत अगदी ह्या गाण्याप्रमाणे। या अशा परिंद्याला किंवा पक्षाला फ्रीली उडण्याची ताकद भारतीय संविधान देतं, जे 26 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेने स्वीकारलं। मात्र संविधान लागू झालं ते 26 जानेवारी 1950 रोजी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे सहकारी यांनी आयरिश, अमेरिकन, ब्रिटन इत्यादींचं मॉडेल अभ्यासून आपल्या देशाच्या परिस्थितीला, लोकांना सूट होईल, फिट होईल असं संविधान त्यांनी जन्माला आणलं। अदरवाईज आपण भारतीय ब्रिटिशांच्या 1935च्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्टच्या अंडर होतो। हे संविधान आपल्याला ताकद देतं, आपल्याला आझादी देतं। यामध्ये काय आहे? यामध्ये गव्हर्नन्सचं स्ट्रक्चर आहे, गव्हर्नमेंटचे काय कार्य असतात ते आहे, जी पॉवर ती वेगवेगळ्या गव्हर्नमेंट शाखांमध्ये कशी विभागली गेली आहे, आपण सिटीझन किंवा देशाचा नागरिक म्हणून आपले काय कार्य आहे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपले मूलभूत अधिकार म्हणजेच फंडामेंटल राईट्स। आणि म्हणून कदाचित या गाण्यामध्ये म्हटलंय परिंदा, पक्षी ह्या बगीचामधला की जो स्वच्छंदपणे उडतो। फंडामेंटल राईट्स म्हणजे मूलभूत अधिकार आपल्याला आपल्या पंखांमध्ये बळ देतं स्वच्छंद उडण्यासाठी। एकंदरीत भारतीय संविधानाचा मूळ गाभा हा आहे। नंबर 1 जस्टिस म्हणजे न्याय। ज्याच्यावर अन्याय होतो त्याच्याशिवाय दुसरं कुणालाच या न्यायाचं महत्व कदाचित कळणार नाही। जसं जुन्या काळी शूद्र म्हणून संबोधलेल्या लोकांना न्यायाचा अधिकार नव्हता आणि कदाचित त्या न्यायासाठी ते खूप जास्त ताणले आणि भुकेले झालेले असणार, तर हा न्याय म्हणून हा एक मूळ गाभा आपल्या संविधानाचा आहे। दुसरा म्हणजे लिबर्टी म्हणजे आझादी, बोलण्याची आझादी, आपलं मत मांडण्याची आझादी, शिक्षणाची आझादी, आपल्याला हवं त्या फेथ म्हणजेच दैवी शक्तीमध्ये विश्वास करण्याची, किंवा आपल्याला हवं त्या देवाची आराधना करण्याची, त्याचा प्रचार प्रसार करण्याची आझादी।
हे आपल्याला भारतीय संविधान देतं. तिसरं म्हणजे इक्वॅलिटी, म्हणजेच समानता. म्हणजेच आता या नवीन भारत देशामध्ये कुणी शूद्र नाहीये. या नवीन भारत देशामध्ये कुणी उच्च नाहीये, कुणी नीच नाहीये, कुणी हलकं नाहीये आणि कुणी शक्तिहीन नाहीये. सर्व समान आहे. बिलकुल जसं आपण त्या जिवंत देवापुढे एकसारखं आहोत. तो आपल्याला उच्च म्हणून बघत नाही, नीच म्हणून बघत नाही आणि कुठल्या जातीत आणि धर्मात वाटत नाही. कारण जगाचा आणि सृष्टीची रचना करणारा सनातन देव त्याच्या लेकरांसोबत असा भेदभाव कसा करेल? चौथा म्हणजे फ्रॅटर्निटी, म्हणजे भाईचारा. कुणाची जात, धर्म, सोशल स्टेटस, आर्थिक स्टेटस या सर्व गोष्टींकडे बघून भाईचारा ठरवायचा नसतो किंवा भाईचारा ठेवायचा का नाही हा निर्णय करायचा नसतो. कारण सर्व भारतीय आपण बांधव आहोत. या 4 गोष्टींकडे जेव्हा मी बघतो तेव्हा मला पांडुरंग सदाशिव साने गुरुजी यांनी लिहिलेलं खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे ह्या गीताची आठवण येते. खरंच या जगामध्ये फक्त प्रेम किंवा माणुसकी हाच एक धर्म, फक्त स्त्री आणि पुरुष ह्याच 2 जाती ज्या जगाच्या उत्पत्तीपासून नैसर्गिक जाती आहेत आणि महत्वाचं म्हणजे ज्या देवापासून आहेत, याच राहू शकतील अगदी ऑन पेपर सुद्धा. मला वाटतं की जेव्हा माणसाची सत्ता जाऊन जेव्हा जिवंत, न्यायी, प्रेमळ आणि सनातन परमेश्वराची सत्ता येईल तेव्हाच असं होऊ शकेल. आणि खरं म्हटलं तर प्रेम काय आहे आणि ते कसं केलं पाहिजे याचं सुंदर विश्लेषण संत पौल यांनी करंतीकरांस पत्रात 13व्या अध्यायामध्ये केलंय, जे त्यांनी दैवी प्रेरणेने केलंय, जे त्यांनी दैवी प्रेरणेने लिहिलंय. मला असं वाटतं की ते सगळ्यांनी एकदा वाचावं, त्याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करावा. हे करंतीकरास पत्र आपला पवित्र शास्त्र बायबल म्हणजेच नवीन करारामध्ये सापडतं. आपण खरंच भाग्य मानलं पाहिजे की या सुंदरशा देशात जिथं इतक्या साऱ्या बोली भाषा आहेत, खानपान आहे, संस्कृती आहेत, विविधता आहेत, अशा ठिकाणी देवाने आपली नेमणूक केली, आपल्याला अपॉइंट केले. आता नेमणूक किंवा अपॉइंट करणं म्हटलं तर थोडंसं ऐकायला वेगळं वाटेल, पण हो, आपला जन्म हा काहीतरी हेतूसाठी आहे आणि मानव म्हणून आपण जगामध्ये राहत असताना फक्त खाणं, पिणं आणि स्वतःच्या शरीराचा विचार न करता आपण आपला हेतू ओळखावा. पवित्र शास्त्राच्या मत्तयाच्या पुस्तकात असं लिहिलंय की शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. अगदी तसेच आपल्या हेतूला आपण शोधावं. असो, आपण म्हणतो विविधतेमध्ये एकता, पण आज हीच एकता कुठेतरी हरवत चालली आहे. आज आपण स्वार्थी झालोय. या लिबर्टीचा म्हणजे आझादीचा आणि पॉवर्सचा म्हणजे शक्तीचा आज आपण गैरउपयोग होताना बघतोय. ज्या नियमात राहून आपण वागलो पाहिजे, एकमेकांना ट्रीट केलं पाहिजे, हे सगळं आज हरवत चाललंय. हिंदुइझमच्या फेथमध्ये या अशा गोष्टी होणाऱ्या युगाला कलियुग म्हणतात. इस्लाम मध्ये त्याला म्हणतात की आपण कयामत का दिन या दिनाच्या खूप जवळ आहोत आणि बायबलनुसार याला एंड डेज म्हणजे शेवटचे दिवस याचं चिन्ह म्हणतात. म्हणजेच प्रभू येशू जो समस्त जगाच्या पापक्षमेसाठी वधस्तंभावरती आपल्यासाठी असलेल्या यातना ज्या त्याने स्वतःवर घेतल्या, तो मेला, पुरला, तिसऱ्या दिवशी जिवंत झाला आणि सर्वांतिक स्वर्गामध्ये उचलला गेला. त्याने वायदा केला की मी पुन्हा येईल, देवाचा पवित्र कोकरा म्हणून नाही पण न्यायाधीश म्हणून, आणि या जगाचा न्याय करेल. जे शोकात आहे त्यांचे अश्रू मी पुसेल, जे नीतिमान आहेत त्यांचं सांत्वन करेल, कारण त्यांनी नीतिमत्वामुळे या जगामध्ये छळ सोसला. आणि तो वायदा करतो की मी तुमचं दुःख संपवेल आणि आपल्याला देवाचं राज्य तो दाखवेल, ज्यामध्ये खरा न्याय आणि खरी प्रीती आहे, ज्या राज्यामध्ये कुठलं जात धर्म नाहीये. प्रीती थंड होणं हे बायबल मधलं सगळ्यात मोठं एंड डेजचं चिन्ह आहे, म्हणजे शेवटच्या दिवसाचं चिन्ह आहे. म्हणजेच थोड्या वेळापूर्वी जी आपण कल्पना करत होतो की प्रेम हाच एक धर्म ह्या जगामध्ये राहू शकतो का,
मला असं वाटतं की ह्या पॉसिबिलिटीला किंवा ह्या प्रश्नाला अगदी फुल स्टॉप इथं लागतोय. आणि खरोखर या जगामध्ये आज प्रीती म्हणजे प्रेम थंडावत चाललंय. प्रेमाच्या विरुद्धामध्ये होणाऱ्या गोष्टी आज सर्रास दिवसाढवळ्या होताना दिसत आहेत. 2025 मध्ये भारताने 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिवस म्हणजे प्रजेसाठी स्थापलेलं राज्य, हा स्वर्णिम भारत विरासत और विकास म्हणजेच गोल्डन इंडिया हेरिटेज अँड डेव्हलपमेंट या थीमने साजरं केलं. आपण आशा करूया आणि आपल्या या सुंदरशा भारत देशासाठी प्रार्थना करूया की भारत देश नक्कीच स्वतंत्रपणाची, भाईचाऱ्याची, समानतेची विरासत म्हणजे हेरिटेज कायम ठेवून विकास करत सोनेरी भारत पुन्हा एकदा बनेल.